नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। धुळे जिल्ह्यातील तालुका पोलिसांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतलाय। अटक करण्यात आलेला आरोपी बुलढाणा येथील मोहम्मद जफर मोहम्मद कुदूस असा आहे। धुळे तालुका पोलिसांना माहिती मिळाली होती की आरोपी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील चांदेफाटा परिसरात बनावट नोटांसह फिरत आहे। या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत 500 रुपयांच्या 44 आणि 100 रुपयांच्या 2 अशा एकूण 22,200 रुपयांचा बनावट नोटा जप्त केल्यात। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितले की आरोपीकडून चौकशी सुरू असून बनावट नोटांचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे। भोपाळमधील अंकित साहू या तरुणाचा थायलंडमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। ही घटना 28 ऑक्टोबर 2025 रोजी घडली असून अंकित आपल्या कंपनीच्या टूरवर बॉस आणि 2 मित्रांसह थायलंडला गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार ते 23 ऑक्टोबरला थायलंडला पोहोचले होते आणि 28 ऑक्टोबर रोजी समुद्रकिनारी फिरत असताना हा अपघात झाला। कुटुंबियांनी सांगितलं की अंकित उत्तम पोहणारा होता आणि त्याची उंची 6 फूट होती, त्यामुळे बुडून मृत्यू होणे त्यांना संशयास्पद वाटत आहे। परिवारानं घटनेत कारस्थानाची शक्यता व्यक्त करत संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे। त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की भारतीय दूतावासामार्फत थायलंडमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात भीषण अपघात घडलाय। शाळेची व्हॅन आणि बोलेरो गाडीची जोरदार टक्कर होऊन 2 शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झालाय। ही व्हॅन एका खासगी शाळेची असल्याचे समजते। अपघातात 10 पेक्षा अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काही मुले व्हॅनच्या आत अडकली होती। अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला। जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा सुरू केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शहाबाजा परिसरात शुक्रवार रोजी धक्कादायक घटना घडली आहे। येथे 3 अज्ञात हल्लेखोरांनी एका युवकाचा गळा कापून हत्या केली आहे। हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधले होते आणि घटना घडल्यावर मोक्यावरून पळून गेले। घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। सध्या पंचनामा सुरू आहे आणि मृतदेह घाटी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय। पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले असून आरोपींच्या शोध कार्याला जलद गतीने चालना देण्यात येत आहे। नागपूर एअरपोर्टवर माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी सांगितले की मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या भव्य मोर्चात शिवसेना, मनसे आणि काँग्रेस सर्व पक्ष एकत्र दिसणार आहेत। देशमुख यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धांदली आणि मतांची चोरी झाल्याचा आरोप केला। या मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे झाले, त्याचबरोबर मतचोरी झाली, मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, घोळ आहेत। एका घरामध्ये 130 लोक आहेत। कालच बातमी आली की नवी मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये तिथे सुद्धा 120 लोक सापडले। त्याच्यामुळे सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा। ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या, म्हणजे फेअर निवडणुका होतील। कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमच्या महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। काल आणि बारामतीमध्ये शेतकऱ्यांमधून एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। ते म्हणलेले आपल्या भाषणाचे 100% व्याजाने पैसे दिलेले असताना वेळेत पैसे फेडायची सवय ठेवा, अशा पद्धतीने किती दिवस चालणार कर्ज फेडण्याचं? ठीक आहे, अजितदादांनी बोलले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा। तुमचं सरकार आलंय, तुम्हीच मुख्यमंत्री झालात,
त्याच्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. आज सोयाबीन ज्या पद्धती विकल्या जात आहे 3000च्या भावाने सोयाबीन विकल्या जात आहे. शासकीय सोयाबीनचा दर आहे 5328 रुपये प्रति क्विंटल आणि 3000 म्हणजे 2000 रुपये एका क्विंटलच्या मागानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आता पुढे कापूस येणार आहे, अशी परिस्थिती दिसते की कापसाला सुद्धा भाव राहणार नाही. त्यामुळे सोयाबीन असो, कापूस असो, धान असो, कांदा असो, हे सर्व पिकाच्या बाबतीत त्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्जमाफी ही जरुरी आहे. त्याच्यामुळे जी तारीख आता सरकारने दिलेली आहे कर्जमाफीची, ती तारीख सरकारने पाळावी, एवढंच आमची त्यांना विनंती आहे. आज तुमचा महाविकास आघाडीचा मोर्चा असताना काँग्रेसचे अनेक मोठे नेते या मोर्चामध्ये अनुपस्थित आहेत. तरी काँग्रेस या मोर्चामध्ये सक्रियपणे सहभागी होत नाही, सगळे महाविकास आघाडीचे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी समाविष्ट आहेत. सर्व नेते किती वाजता होता आणि 1 वाजता सगळ्यात माहीत पडेल. आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच. देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा. लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू. तोपर्यंत बघत राहा नागपूर समय. धन्यवाद.